तुम्हाला पटणार नाही, पण हा केक मी बिना मैद्याचा, बिना ओव्हनचा, बिना क्रीमचा अगदी बघा घरच्या साहित्यामध्ये बनवलाय. आता घरात कुणाचा बर्थडे असू दे, अॅनिव्हर्सरी असू दे, नाहीतर मग सेलिब्रेशन असू दे, बाहेरून केक अजिबात बघा आणायचा नाही, असा घरी बनवायचा. तर त्यासाठी पटकन हा व्हिडिओ तेवढा आधी सेव्ह आणि शेअर करा. तर काय करायचं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी साखर घ्यायची, अर्धी वाटी त्याच्यामध्ये दही घ्यायचं आहे, पाव वाटी त्याच्यामध्ये तेल घालायचं, अर्धी वाटी दूध घालायचं आहे, सोललेली त्याच्यामध्ये बघा वेलची घालायची आणि मिक्सरला छान हे सगळं असं फिरवून घ्यायचंय. तर मी नेहमी सांगते बघा की प्रमाणासाठी फक्त घरातली एकच वाटी घ्यायची, ही वाटी ती वाटी असं काही करायचं नाही. परफेक्ट प्रमाण असं जर घेतलं की नाही तर केक अजिबात बघा कुठं फसणार नाही. आता बॅटर 10 मिनिटासाठी रेस्टला बाजूला ठेवायचा आहे. तोवर केकच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. तर माझ्याकडे ऑडी इकोबेकचा सर्कल पेपर होता, तो मी इथे बघा केक टीनमध्ये घातलाय. आता बॅटरमध्ये 1 चमचा इनो घालायचा, एका डायरेक्शनमध्ये सगळं छान हे मिक्स करायचं आहे. आता केक टीनमध्ये आपलं हे बॅटर आहे की नाही ते ओतून घ्यायचं आणि केक बेक करायला ठेवून द्यायचा आहे बघा 30 ते 35 मिनिटं. तर किती सुंदर स्पंजी आणि जाळीदार केक झालाय तुम्ही बघू शकता. तर माझ्याकडे फ्रूट जॅम होता, तो मी सगळीकडे बघा केकवर पसरून घेतला, त्याच्यावर खोबऱ्याचा किस पसरवलाय. दिसायला जेवढा बघा हा केक सुंदर दिसत होता की नाही, त्याची चव तेवढीच बघा भारी लागत होती. बाहेरचा केक याच्यासमोर फेल आहे. नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.